नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 7वी मॅथ्स पाहणार आहोत. आपलं प्रकरण 1 आहे. त्यातील आज आपण प्रॅक्टिस सेट 6 पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये आपण रेषाखंडांची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स हे पाहणार आहोत, शिकणार आहोत. तर बघा, या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनेलला, प्रभू मॅथ्स चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यापुढील नवीन तयार होणारे व्हिडिओ आपोआप तुम्हाला मिळत जातील. तर चला आपण बघूया आपला प्रॅक्टिस सेट 6. आता या प्रॅक्टिस सेट 6 मध्ये आपण काय शिकणार आहोत तर रेषाखंडांची एकरूपता, कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. म्हणजे की आपण यापूर्वी रेषाखंड, लाईन सेगमेंट, एक्सकिरण, पॉइंट, बिंदू, अँगल, कोन अशा अनेक प्रकारांची आपण ओळख करून घेतलेली आहे. त्यापैकी आता रेषाखंडांची एकरूपता. रेषाखंडांची एकरूपता म्हणजेच काय तर तुम्हाला काही दिलेले ठराविक असे रेषाखंड आहेत, 1 असतील, 2 असतील किंवा 3 असतील. तर त्या रेषाखंडांची जर लांबी तुम्हाला एकच असेल, एक सारखी असेल तर तुम्हाला ते रेषाखंड एकरूप आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय तर ज्या रेषाखंडांची लांबी एकच आहे, समान आहे, एकसारखी आहे, तेव्हा त्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड असं म्हणू शकू. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे ज्या रेषाखंडांची लांबी ही समान आहे त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हटलं जातं. आता बघा, इथं मी काय रेषाखंड काढते. आता रेषाखंड म्हटलं की दोन्हीही बाजूला ही रेषा आपली स्टॉप झालेली असते, खंड पडलेले असते, तेव्हा ते रेषाखंड होतात. बाण दाखवायचे नाही, जर बाण दाखवले तर ती रेषा होते. म्हणजेच बघा, आता इथं आपण ए बी हा पहिला रेषाखंड आहे आणि पी क्यू हा आपला दुसरा रेषाखंड आहे. ए बी आणि पी क्यू. आता या दोन्हीही रेषाखंडांची लांबी मी समान घेतलेली आहे, म्हणून रेषाखंड ए बी आणि रेषाखंड पी क्यू हे समान आहेत. सेग ए बी कॉन्ग्रुएन्स सेग पी क्यू. म्हणजेच रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. म्हणजे हे दोन्हीही रेषाखंड समान लांबीचे आहेत. तुम्हाला मापावरून वगैरे हे आपल्याला काढता येईल. आता समजा याच रेषाखंडामध्ये मी हा जो दुसरा रेषाखंड आहे पी क्यू, आता त्याची लांबी मी कमी केलेली आहे. म्हणजेच बघा, आता ए बी आणि पी क्यू तुम्हाला दिसतच आहे. म्हणजे यात बराचसा डिफरन्स आहे, यांच्या डिस्टन्स मध्ये डिफरन्स आहे, यांच्या अंतरात फरक आहे. म्हणजेच हे ए बी आणि पी क्यू हे रेख कधीही एकरूप होऊ शकणार नाहीत. म्हणजेच यावरून आपल्याला रेषाखंडांची एकरूपता जर अभ्यासायचं असेल, रेषाखंडांची एकरूपता म्हणजे काय तर त्या दिलेल्या रेषाखंडांची जर लांबी समान असेल, माप समान असेल, तर आपल्याला ते रेषाखंड एकरूप आहेत असं म्हणता येईल. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुएंट. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकरूप रेषाखंडाची व्याख्या सांगता येईल. आता तुम्हाला एक इथं आकृती फिगर दिलेली आहे. बघा, या फिगर मध्ये तुम्हाला कोणकोणते रेषाखंड एकरूप आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे ही आकृती. तुम्ही पुस्तक घेऊन नक्कीच बसलेला असाल, नसेल तर पुस्तक घेऊन बसा. यात तुम्हाला ही जी आकृती दिलेली आहे त्यात आपल्याला सांगितलेलं आहे, बघा, रेख किंवा सेग ए बी एकरूप सेग डीसी दिलेले आहे. बघा, ए बी आणि
DC. बघा आता हा AB आणि हा DC ला हे दोन्हीही एकरूप रेषाखंड आहे. तुम्ही जर पट्टीच्या मापाने किंवा कंपासच्या मापाने जर तुम्ही लांबी मोजली दोन्हीही रेषाखंडांची, तर दोन्ही रेषाखंड तुम्हाला एकाच मापाचे दिसणार आहेत. म्हणजेच रेख AB एकरूप रेख DC. दुसरं आपल्याला दिलेलं आहे की सेग AE एकरूप सेग BH. बघा AE आणि BH. आता माझ्याकडे दुसरा थोडासा कलरचा खडू नाही, त्यामुळे बघा तर हे BH आणि हे AE हे दोन रेषाखंड एकरूप आहेत. सेग AE कॉन्ग्रुएंट सेग BH. आता याच्यावरून आपल्याला पुढचे कोणते रेषाखंड एकरूप आहेत हे सांगायचे. बघा सेग EF. बघा आता EF. बघा आता ह्या सेग EF ला आपला कुठला सेग असणार आहे, तर AD हा एकरूप असणार आहे. बघा म्हणजे EF सेग EF एकरूप सेग AD. आता पुढं सेग DE. बघा सेग DE. DE ला एकरूप कोणता असणार आहे, कॉन्ग्रुएंट सेग GE. म्हणजे सेग DE DF कॉन्ग्रुएंट सेग CE. रेख GF एकरूप रेख CG. की सहज डोळ्यांनी सुद्धा आपल्याला या रेषाखंडातील एकरूपता दिसते. तुम्ही पट्टीच्या मापाने किंवा कंपासच्या मापाने त्यांची लांबी बघून रेषाखंड एकरूप आहेत का नाही ते पाहायचे आहे. तर थोडक्यात काय की ज्या रेषाखंडांची लांबी ही एकसारखी असते किंवा समान मापाची असते, तेव्हा आपण ते रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. इफ गिवन लाइन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुएंट. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट 6 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे. आता या पहिल्या प्रश्नात तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि या आकृतीवरून तुम्हाला कोणकोणते रेषाखंड एकरूप आहेत ते लिहायचे आहेत. आता बघा सेमीचे स्टुडंट, आपला पहिला प्रश्न काय आहे, राइट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाइन सेगमेंट, यूज अ डिवायडर टू फाइंड देम. म्हणजे तुम्हाला कंपास मध्ये जे कंपास आहे त्याच्या साहाय्याने तुम्ही ते लिहायचं आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा आपला पहिला प्रश्न काय आहे, खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडांच्या जोड्या लिहा, कर्कटकचा वापर करून त्या शोधा. आता बघा इथं मी आकृती काढत नाही, फक्त आता इथं तुम्हाला बघा की कोणकोणत्या जोड्या आपल्या एकरूप असणार आहेत किंवा थोडस बघा मी काढते आकृती म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाही. बघा आकृती जी हा सेंटर आहे, एम आर डी ई सी आणि एन आणि हा बी.
तर या आकृतीत आपल्याला कोणकोणते रेषाखंड, कोणकोणते सेग हे एकरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर आकृतीवरून तुम्हाला दिसते बघा की एम जी आणि जी आर हे आपल्याला एकरूप दिसतात, किंवा तुम्ही कर्कटकचा, कंपासचा, डिवायडरचा वापर करून तुम्ही लिहू शकता. बघा काय म्हणूया, रेख एम जी एकरूप रेख जी आर. सेमीच्या स्टुडंटनी कसं लिहायचं, सेग एम जी एकरूप रेख जी आर. आता हे जे एकरूपतेचं चिन्ह आहे ते एकरूपतेचं चिन्ह खाली बरोबर 2 रेषा आणि त्याच्यावर आडवा यस व्यवस्थित काढायचं. आता बघा सेग, मी काही मराठी मुलांच्यासाठी मराठी मीडियम मध्ये आणि सेमीच्या स्टुडंटसाठी सेमी मध्ये लिहिते. आता दुसरी आपली कुठली बाबा ह्याच्यात रेख आपला एकरूप दिसतो, तर बघा तर आपल्याला पुन्हा एन जी आणि जीई हा सुद्धा रेख आपल्याला समान दिसत आहे. बघा सेग एन जी कॉन्ग्रुएंट सेग जीई, सेग एन जी कॉन्ग्रुएंट सेग जीई. पुढे आपल्याला अजून बघा बरं कोणता दिसतोय तुम्हाला, रेख जीबी आणि रेख जीसी आपल्याला एकरूप दिसतात. बघा रेख जीबी एकरूप रेख जीसी. पुढे अजून सेग बघा जी आर आणि जीई, जी आर कॉन्ग्रुएंट सेग जीई. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे रेख एकरूप दिसतात. तुम्हाला पुस्तकात जी आकृती दिलेली आहे ती तुम्ही कंपासच्या, कर्कटकच्या साह्याने कोणते रेषाखंड एकरूप आहेत ते तुम्ही ओळखून व्यवस्थित असं लिहायचं आहे. एकरूपतेचं चिन्ह व्यवस्थित तुम्ही काढायचं आहे आणि डोळ्यांनी तुम्हाला कोणते कोणते सेग एकरूप आहेत, कोणकोणते रेषाखंड एकरूप आहेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे किंवा दिसते. तर अशा पद्धतीनं हा आपला इथं दुसरा प्रश्न झालेला आहे. आता पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा सेमीचे स्टुडंट. बघा दुसरा प्रश्न काय आहे, ऑन द लाईन बिलो the distance between any two adjoining points shown on it is equal, hence fill the blanks. तुम्हाला इथं आता रेषेवर काही पॉइंट दिलेले आहेत, बिंदू दिलेले आहेत आणि ते समान अंतर आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजेच एकरूप दाखवायचं आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी बघा काय प्रश्न दिलेला आहे आपला. हा दुसरा प्रश्न आहे. खालील रेषेवर लगतच्या कोणत्याही 2 बिंदूंमध्ये समान अंतर आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरा. आता इथं तुम्हाला जे रेषा दिलेली आहे, आता रेषेवर बघा रेषा इथं मी काढत आहे. आता या रेषेवर बिंदू दिलेले आहेत आपल्याला.
कोणकोणते बिंदू आहेत बघा, क्यू पी झेड वाय एक्स डब्ल्यू ए बी सी हे बिंदू आपल्याला दिलेले आहेत। आता हे तुम्हाला काही आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात, हे तुम्ही जर व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा की क्यू पी झेड वाय एक्स डब्ल्यू ए बी सी ह्या प्रत्येक बिंदूमध्ये तुम्हाला समान अंतर दिसते। कुठलाही तुम्ही बिंदू घ्या, क्यू पी घ्या, वाय झेड घ्या, झेड वाय घ्या, ए बी घ्या किंवा एक्स डब्ल्यू घ्या, कोणताही बिंदू घ्या, तुम्हाला सर्व बिंदूत हे समान अंतर दिसते। आता आपल्याला ह्याने काय सांगितलेले बघा, रेख ए बी, आपल्याला काय प्रश्न आहे, रेख ए बी एकरूप, बघा रेख ए बी एकरूप, आता तुम्हाला डॉट डॉट दिलेलं आहे। आता ए बी कुठे आहे, तर हे ए बी झालेलं आहे। या ए बी ला एकरूप आपल्याला सांगायची आहे। बघा प्रत्येक तुम्ही जर तुमच्या कर्कटकच्या कंपासच्या सहाय्याने बघितलं अंतर, तर तुम्हाला डिस्टन्स हे एकरूप इक्वलच दिसणार आहे। म्हणजेच ह्या ए बी एवढंच बी सी असणार आहे, डब्ल्यू ए असणार आहे, एक्स डब्ल्यू असणार आहे, वाय एक्स असणार आहे, झेड वाय असणार आहे, क्यू पी असणार आहे। त्यामुळं तुम्ही ए बी एकरूपला कोणतंही लिहिलं तरी बरोबर येणार आहे। तुम्हाला इथे एकच लिहायचं आहे, जरी तुम्ही समजा रेख बी सी लिहिलं तरी सुद्धा तुम्ही चालतंय, क्यूपी लिहिलं तरी चालतंय, झेड वाय लिहिलं चालतंय, एक्स वाय लिहिलं चालतंय, कोणतंही चालतंय, कारण आपल्याला हे सगळी अंतर कशी आहेत, समान आहेत। पुढं डब्ल्यू ए लिहा, बी सी लिहा, काहीही तुम्ही लिहू शकता। दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आता रेख म्हणजेच आता सेग म्हणते मी, सेग एपी कॉन्कुरंट, सेग एपी कॉन्ग्रुएंस, बघा आता एपी कुठं आलेले बघा, आता थोडस विचार करा, हे ए आणि हे पी आहे, कसं आपण बघणार, आता ए आणि पी मध्ये किती आहेत बघा बरं, पॉइंट 1 2 3 4, ह्या दोन्हींच्या मध्ये 4 पॉइंट आहेत। म्हणजेच मग तुम्ही झेड आणि बी घेतलं तरी सुद्धा तुमचं बरोबर येणार आहे। बघा 1 2 3 4 मध्ये पॉइंट आहेत, म्हणजेच एपी कॉन्कुरेंट झेड बी सुद्धा तुम्ही म्हणू शकता। फक्त आपल्याला इथं सेग झेड बी, आता या झेड बी च्या ऐवजी तुम्ही क्यू डब्ल्यू सुद्धा म्हणू शकता। म्हणजे फक्त तुमच्या लक्षात येते का, आपल्याला फक्त अंतर, त्यांचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला एकरूप इक्वल समान करायचं आहे। म्हणजे या झेड बी च्या ऐवजी तुम्ही क्यू डब्ल्यू म्हणू शकता किंवा झेड बी म्हटलेलंच आहे, किंवा वायसी सुद्धा तुम्ही म्हणू शकता। म्हणजे तुम्ही अनेक म्हणू शकता, वायसी किंवा क्यू डब्ल्यू सुद्धा तुम्ही म्हणू शकता, अनेक म्हणू शकता। ह्याला बीसी ला किंवा डब्ल्यू ए सुद्धा तुम्ही म्हणू शकता। अनेक म्हणजे फक्त आपल्याला एकसारखं इक्वल डिस्टन्स आपल्याला हवंय। आता तिसरा प्रश्न आपला काय आहे, तिसरं रेख एसी दिलेले आहे आपल्याला, रेख एसी एकरूप, बघा एसी कुठं आहे आपलं, हे एसी। आता ह्या एसी ला एकरूप तुम्ही ए एक्स म्हटलं चालतंय, डब्ल्यू वाय म्हटलं चालतंय, क्यू झेड म्हटलं चालतंय, पी वाय म्हटलं चालतंय। लक्षात येते का कसं अंतर घेते मी, ए सी सांगितले, ह्या दोन्हीच्या मध्ये फक्त एकच पॉइंट आहे, एकच बिंदू आहे, मग तुम्ही ए एक्स सुद्धा म्हणू शकताय
PY सुद्धा म्हणू शकताय. कंपासच्या साह्याने तुम्ही कुठल्याही एका बिंदूवर टोक ठेवा. तुम्हाला आता उदाहरणार्थ AB हे सांगितलेलं आहे बघा. तुम्ही कंपासच्या साह्याने AC हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा. हे असं कंपास मध्ये अंतर घ्या. कुठेही हे ठेवा, तुम्ही कुठल्याही बिंदूवर ठेवा, तुम्हाला एकसारखीच सगळी माप दिसणार आहेत. तर तुम्हाला AC एक रूप तुम्हाला रेख QZ सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. पुढचा काय प्रश्न दिलेला आहे आपल्याला, तुम्हाला रिकाम्या जागाच भरायचं आहे बघा. सेग आणि पुढची एक रूप सेग आपल्याला BY दिलेली आहे. BY बघा आता या BY शी एक रूप कुठली असणार आहे बघा. AZ असू शकते BY शी, म्हणजे AZ तुम्ही म्हटलं तरी सुद्धा चालतंय. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळी माप घेऊ शकताय. पुढं 5वा प्रश्न काय आहे आपला, रेख. आपल्याला इथं सुद्धा रिकामी जागा भरायची. एक रूप रेख YQ बघा. आता या YQ ला आपल्याला एक रूप रेख पाहिजे बघा. YQ ला एक रूप YA एक रूप YQ. आणि लास्ट आहे आपला प्रश्न सेग BW. एक रूप सेग BW ला कुठला आहे बघा बरं. BW ला XZ सुद्धा तुम्ही लिहू शकताय. BW ला XZ सेग BW कॉन्ग्रुएन्स सेग XZ. म्हणजे हेच तुमची नावं आली पाहिजेत असं काय नाही. हे अर्थात हे अंतर आपलं एकसारखं आहे म्हणून इथं कोणतीही नावं तुम्हाला चालणार आहे. जर ह्या अंतरात आपला फरक असतात, डिस्टन्स असतात, डिफरन्स असतात तर डिस्टन्स मध्ये, तर आपल्याला मात्र तेच नावं लिहावी लागली असती की जे येतील ते. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओ क्रमांक 7 मध्ये रेषाखंडांची एकरूपता कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट हे शिकलेलो आहोत. अजूनही या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या मापांचे रेषाखंड काढून तुम्ही त्याची वेगवेगळी माप, ते एकरूप आहे किंवा नाही ते तुमचं तुम्ही स्वतः वेगवेगळी माप घेऊन ठरवा. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.